मुलीची छेड काढतो असं कारण सांगत अनिकेत रोहिदास साबळे या अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती। जुन्नर तालुक्यातील काळवाडीचे माजी सरपंच बबन एकनाथ काकडे, सदानंद एकनाथ काकडे, भिकू किसन काकडे, सुनील पांडुरंग काकडे आणि दिलीप दगडू हांडे यांनी अनिकेतला जबरदस्तीने इनोव्हा गाडीतून शेतात नेलं। त्याला निर्वस्त्र करून इलेक्ट्रिक वायर आणि हाताने जबर मारहाण केली। अनिकेत सोबत त्याचा मित्र शाहरुख मनियार हाही होता। दोघांना मारहाण होत असल्याचं बघून शाहरुखची आई रेश्मा मनियार यांनी बबन काकडेच्या हातापाया पडून दोघांची सुटका करून घेतली। त्यानंतर घरी आलेला अनिकेत सायंकाळी 6 वाजेनंतर अचानक गायब झाला आणि मंगळवारी त्याचा मृतदेह पिंपळवंडी परिसरातील शिवनगरच्या रोहिदास वामन यांच्या विहिरीत सापडला। या घटनेने साबळे परिवार हवालदिल झालाय। त्यांनी आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली। मात्र पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर अनिकेतच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बबन काकडे, सदानंद काकडे, भिकू काकडे, सुनील काकडे आणि दिलीप हांडे यांच्यावर दाखल करण्यात आलाय। मात्र आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। वृत्त संकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, जुन्नर।